नमस्कार मित्रांनो, आज चॅनलवरती थोडासा डिफरंट व्हिडिओ असणार आहे कारण की रामायण मूवीचा ट्रेलर आलेला आहे. सॉरी, निमित मल्होत्राज रामायण जे त्यांचं प्रोडक्शन आहे आणि नितेश तिवारींचं डायरेक्शन आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे याच्यामध्ये 8 टाइम ऑस्कर विनर DNEG म्हणून आहे, जे वर्ल्ड वाईड ब्रिटिश VFX आहे, व्हिज्युअल इफेक्ट्स त्यांचं भारी आहे. सो ह्यांनी सगळ्यांनी मिळून तो मूवी हे केला बनवलेला आहे. सो आता समजा तर ब्रिटिश व्हिज्युअल त्यांचा इफेक्ट्स आहेत चांगले वर्ल्ड लिडिंगमध्ये, तर आपण होप करू शकतो की आदिपुरुष सारखा तरी विषय नको व्हायला, काहीतरी वेगळंच. कारण की आदिपुरुष मध्ये डायरेक्ट पुष्पक विमान म्हणजे बट वागूच दाखवलं होतं आणि रावण तर कुठला म्हणजे जेनझी होता का काय माहित नाही. ठीक आहे, आपण बघूयात आधी. काही काही सीनमध्ये थोडंसं AI असल्याचं थोडंसं हे वाटतं इफेक्ट्स. म्हणजे असं वाटतं तुम्ही स्टार्टिंगला जर स्टार्ट केलं बघायला तर ते थोडंसं ना AI इफेक्ट असल्यासारखं वाटतं की AI थ्रू जनरेट केलेत व्हिडिओज. पण बघूया अजून ते बघायला. हेच जे आदिपुरुषमध्ये दाखवलं की जे आपले प्रभू श्रीराम होते त्यांना जे ज्या प्रकारे प्रेझेंट केलं होतं आदिपुरुषमध्ये, आणि ह्याच्यामध्ये जे प्रेझेंट केलेलं आहे ह्या मूवीमध्ये, हे ॲक्च्युअल प्रभू श्रीराम वाटतात ह्या मूवीमध्ये. आणि आदिपुरुषमध्ये काय बोलणार. हेच हेच मी जे आता जस्ट पाहिलं, हे रामायणा अवर ट्रूथ अँड अवर हिस्ट्री. तर हे खूप मला खूप भारी वाटलं ॲक्च्युली. ही जी लाईन त्यांनी खाली छोट्या ह्याच्यामध्ये लिहिलेली आहे की म्हणजे आपलं सत्य आणि आपली हिस्ट्री म्हणजे आपला इतिहास. नाहीतर खूप आपण आधीपासूनच बघत आलोय की ह्या सगळ्या गोष्टींना मिथ मानलं जातं. रामायण किंवा महाभारत किंवा राम ह्या गोष्टीलाच काल्पनिक मानलं जातं. आणि मायथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो की मायथॉलॉजी दंतकथा आहेत, स्टोरी आहे फक्त. सत्य काही वेगळंच होतं पण हे नाही आहे. तर ह्यांनी खूप भारी केलं, रामायणा लिहिलंय आणि त्याच्या खाली अवर ट्रूथ अँड अवर हिस्ट्री म्हणजे जे आपलं सत्य आणि आपली जे इतिहास आहे भारताचा. तर नाईस, भारी एकदम. क्लास म्हणजे
ट्रेलरमध्ये तर भारीच वाटतंय, कारण की जे आपण आदिपुरुषशी कम्पेअर करायचं म्हणलं आणि हा ट्रेलर बघून जर करायचं म्हणलं तर खरंच, कारण की आपल्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड बसलं होतं की आदिपुरुष सारखं तर नसेल ना, की जसं प्रभू श्रीरामांना प्रेझेंट केलं होतं, ज्या प्रकारे हनुमानांना प्रेझेंट केलं होतं, ज्या प्रकारे रावणाला किंवा जे त्यांचं पुष्पक विमान दाखवलं होतं, तर त्याच्यामध्ये ते नाही. आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना एक वॉरियर सारखं प्रेझेंट केलेलं आहे, तर ते एक मला खूप आवडलं की ॲक्च्युअल ते जसे वनवासामध्ये होते, लढाई केली, ज्यांचं राक्षसांचा वध केला, तर ते थोडंसं याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न आहे. जे आत्ता आपण शेवटी बघितलं पुष्पक विमान, तर बेस्ट, म्हणजे त्या वटवाघळासमोर तर ना 1000% बेस्ट आहे हे. आणि सगळ्यात भारी तर मला तेच वाटलं, ते रामायणाचं ते अवर ट्रूथ अँड अवर हिस्ट्री, तर ती एक लाईन मला खरंच खूप भारी वाटली. जे आपण इतके वर्ष मिथ आपल्या डोक्यात मिथ म्हणून घातलं होतं, ते आता एक आपला इतिहास म्हणून प्रेझेंट करतात. काही काही ठिकाणी AI वाटतं, पण हेच तर व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत. आणि आपल्याला, मला असं वाटतं इंडियन जे आपलं पब्लिक आहे त्यांना मे बी हे बघायची सवय नसेल, कारण की जेवढे पण हॉलिवूड मूवीज आहेत त्याच्यामध्ये VFX काइंड ऑफ असेच असतात. आणि आत्ता नाही तर मग कधी करणार, म्हणजे ह्या आपण जर असेच मूवी बघायला जर स्टार्ट नाही केले तर मग ते आपल्या मनाला किंवा डोक्यात हिट कधी करणार. काही काही मूवीजमध्ये तर आपण असे इफेक्ट्स बघतो की ते बघायचे पण ह्याचे नसतात, पण ह्याच्यामध्ये खरंच त्यांनी खूप हे केलं आणि भारीच असेल. मला वाटतं कधी येणारी मूवी दिवाळीमध्ये येणार आहे, आणि याचा पार्ट 2 पण मे बी 2027 दिवाळीतच आहे, म्हणजे डायरेक्ट 1 वर्षानंतर 8 नोव्हेंबर मे बी सांगितली डेट, 8 नोव्हेंबर 2026 पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे 2027. मी इमॅजिन नव्हतं केलं की रणबीर कपूर भारी दिसतील ॲज अ प्रभू श्रीराम म्हणून, पण खरंच मग आदिपुरुषच्या मानाने 1000% खूप भारी. जे रॉयल्टी दाखवली, जे रिचनेस दाखवला आहे, जे ॲक्च्युअल राजा जे होते, अयोध्याचे जे राजा होते आपले, किंवा वनवासामध्ये वाचताना पण त्यांचा जो लुक त्यांनी इथे प्रेझेंट केलेला आहे, तो पण एकदम आपण जे जुनं रामायण पाहिलेलं आहे सेम टू सेम ॲज इट इज त्यांनी इथं दाखवायचा प्रयत्न केला, आणि ते खूप खरंच भारी. रावण म्हणून यश आहे, तर तो तर त्याला 100% तो ॲक्टिंगमध्ये तर तोडूनच टाकेल. राक्षस, मला असं थोडंसं वाटतं की राक्षस त्यांनी जे लॉर्ड ऑफ द रिंग्स मधले जे मोठे मोठे राक्षस होते तसं दाखवायचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं एवढी गरज नव्हती. जे ॲक्च्युअली इंडियन पब्लिकला बघायची आवड आहे, जे आपण जुने राक्षस बघत आलेलो आहे किंवा हे बघत आलो, तर तसंही दाखवलं असं तरी चाललं असतं. पण ठीक आहे, मी ते आधी पण म्हणलो की इंडियन पब्लिकला अजून ही बघायची सवय नाही आहे, सो ही सवय टाकून घ्यायला लागेल, कारण की इथून पुढे इंडियन सिनेमा खूप पीक लेवलला जाईल. 2026 जो हा पार्ट 1 येतो त्याच्यामध्ये तर हे असे इफेक्ट्स आहेत, 27 तर अजून पार्ट 2 मे बी भारी अजून काहीतरी असेल. सो हाच होता एक छोटासा व्हिडिओ.